सगळ्यांना गुड मॉर्निंग केलं ओमकारने आमच्या. आणि त्याच्या शाळेमध्ये झाडं लावायची आहेत. शाळेत लावायची झाडं नाही, शाळेने एक फील्ड आहे तिकडे कॉन्टॅक्ट केला होता. मग त्यांनी सांगितलं त्यांच्या इथे प्लांट्स लागतात. आमच्या शाळेतून तिकडे जाणार आहे. त्यांच्या शाळेने कुठल्या तरी फील्डशी कॉन्टॅक्ट केला आणि तिथे प्लांटेशन करायचंय. तर हे बांबूचं झाड घेतलं आणि ते कुठलं आहे, लिंबाचं झाड आहे. असे 2 झाडं घेऊन हा शाळेत चाललाय. तू आज बाबांबरोबर चाललाय का? का बरं? हो, तेव्हा आज त्याचे बाबा त्याला सोडतायत. कारण काय, त्याच्याकडे झाडं आहेत ना, तर एवढे ते व्हॅन मध्ये घेऊन जाता येणार नाही. व्हॅन मध्ये गर्दी असते, त्याच्यामुळे मग त्याचे बाबा म्हणाले की त्याला सोडून देऊ म्हणून शाळेमध्ये. हे बघा, हे दोघं ते घेऊन चाललेलं आहे. आणि हा डायरिया झाला, याला हा आजारी आहे. उलट्या आणि डायरिया प्रचंड प्रमाणात आमच्याकडे साथ आहे. हे बघा, बांबू ट्री आणि हे घेऊन चालला. बाय बेटा, टिफिन खा सगळा. डब्याला काय दिलंय आज आईनी? कसला? तिखटा मिठाचा पराठा दिलाय आज. आणि तो चालला आता शाळेत. बाय. पाऊस, आमच्या नाशिक मध्ये पाऊस आला. मस्त पाऊस चालू आहे. आणि आता मला बाहेरची काही कामं करायची आहेत. खूप छान आहे. पावसात बाहेर निघायचं म्हटलं तरी जरा पंचायतच आहे, कारण 2 व्हीलरवर जाता येत नाही. आणि आमच्या इथे रस्त्यांची इतकी कामं चालू आहेत, त्याच्यामुळे मोठी गाडी पण काढता येत नाही. कारण ट्रॅफिकमध्ये अडलं की, म्हणजे मला येते चालवता, पण आता थोडी सवय कमी झाल्यामुळं ती काढता येत नाही मला गाडी. आणि 2 व्हीलरवरती जाता येत नाही, कारण काय होतं, पावसामध्ये प्रॉब्लेम होतो म्हणून जाता येत नाही. हे बघा, मस्त पाऊस चाललाय. आणि आमच्या वेळेस दिवस जे शाळेचे आपल्या वेळेचे दिवस होते ना, ते खरंच खूप छान होते. कारण ह्या अशा पावसात शाळेत जायचं, मजेने शाळेत जायचो. आणि शाळा बुडली पावसामुळे की इतका आनंद व्हायचा की खूप असं मस्त रिलॅक्स वाटायचं की चला घरी आई बरोबर, आई जी कामं करते त्याच्यात मदत करायची, आईच्या मागे मागे राहायचं. ही खूप अशी मजा वाटायची. पण आता खरंच ते काही राहिलं नाही. आम्ही तर जेव्हा शाळेत जायचो ना, तेव्हा माझं शाळा कॉलेज तर आमच्या घरापासून खूप लांब होतं. त्याच्यामुळे बसनी जावं लागायचं. बसनी जाईपर्यंत स्टॉपवर उभं राहावं लागायचं. स्टॉपवर उभं राहिल्यावरती आमच्या सगळ्या मैत्रिणी होत्या, कॉलनीतल्या मित्रमैत्रिणी. आम्ही सगळे शाळा कॉलेजचे मुलं एकाच कॉलनीतून एकाच बसने जायचो. तर मग एकमेकांच्या अंगावर पाणी उडवणं, छत्रीनी गोल गोल फिरवून पाणी उडवणं, वाहत्या पाण्यात होड्या सोडणं. आणि मस्त जी पावसाळ्याच्या आधी जे वारं सुटतं ना, त्याची पानं अशी झाडावरून, आमच्या दारापुढे खूप छान अशी 2 अशोकाची झाडं होती. आणि त्याची पानं पडायची की ती पानं झेलायची एक खूप आमच्यामध्ये स्पर्धा लागायची. इतकं मजा होती. आताच्या मुलांमध्ये तसं काही बघायला मिळत नाही. कारण काय होतं, खूप सुखसोयी वाढल्या. व्हॅन आली, दारापर्यंत व्हॅन येते, बस येते. त्याच्यामुळे आता काही बघायला मिळत नाही. आपले दिवस खरंच खूप छान होते आणि खूप असं अविस्मरणीय दिवस होते. आता तसं काही राहिलेलं नाही. सगळं लाईफ फास्ट झालेलं आहे. चला, आता पूजा वगैरे तर झालेली आहे. आता मंगळवार आहे आज. बघूया आता पुढची कामं काय काय आहेत ते पण दाखवते तुम्हाला. आणि मला एक असं विचारलं होतं एका युट्यूबरनी, आपल्या कमेंट होती, तुमचं ॲक्वागार्ड कुठलं आहे? कारण व्हिडिओमध्ये दिसतं म्हणून त्यांनी विचारलं असेल कदाचित. तर माझं जे ॲक्वागार्ड आहे ना, हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं आहे. केंट एलिगंट अल्कलाइन ॲक्वागार्ड आहे. याच्यातून पाणी फिल्टर होऊन येतं आणि अक्षरशः म्हणजे इतकं सुंदर आहे आणि खूप छान आहे. पाण्याची चव ही बिस्लरी वॉटर सारखी लागते. खूप छान आहे. मला ते जवळजवळ 20,000च्या काहीतरी आसपास 20 का 23,000पर्यंत गेले. आणि हे घेऊन मला 1 वर्ष झालेलं आहे. तर खूप छान रिझल्ट आहे. तुम्हाला जरी घ्यायचं असेल तरी हे बघा, याचं नाव दाखवते, केंट एलिगंट अल्कलाइन वॉटर. हे आहे मिनरल RO आणि याच्यामध्ये वॉटर प्युरिफायर्स आहे. आणि याच्या काय काय आहेत, RO प्लस UF, TDS कंट्रोल, UV इन टँक प्लस अल्कलाइन, अशा याच्यामध्ये काही काही सोयी दिलेल्या आहेत त्यांनी. आणि पाणी खूप छान येतं आणि अगदी मिनरल वॉटर म्हणजे बिस्लरी वॉटर जसं असतं तसं पाणी लागतं. खूप छान आहे. तुम्हाला जरी घ्यायचं असेल तर मी तुम्हाला हे नक्की सजेस्ट करेल. नक्की छान आहे, नक्की घ्या. आणि मस्त पाणी, आणि पाण्याची चव पण एकदम छान आहे, एकदम भारी आहे. अल्कलाइन म्हणायचं, केंट एलिगंट अल्कलाइन. हे केंटचं मी घेतलेलं आहे. आणि पहिले पण माझं केंटचंच होतं, पण काही पाणी पावसाळ्यात मागच्या वर्षी आमच्या इथे कसं होतं की रस्त्याची कामं चाललेली, त्याच्यामुळं पाणी खराब यायचं. ते ब्लॉक झाले त्याचे, ज्या आतल्या रिफिल असतात त्या. आणि याला पण काही जास्त मेंटेनन्स नाहीये. खूप छान आहे. त्यांची सर्व्हिस पण फास्ट आहे. तर हे मी तुम्हाला नक्की सांगेल की नक्की तुम्ही हे घेऊ शकता ॲक्वागार्ड. खूप छान आहे. आणि एक जण म्हटलं की तुमचा मिक्सर कुठल्या कंपनीचा आहे, तर माझा जो मिक्सर आहे तो पण तुम्हाला दाखवते. हा जो मिक्सर आहे माझा, हा आहे महाराजा कंपनीचा.
हा सुद्धा मिक्सर खूप सुंदर आहे. याच्याबरोबर मला एक ज्युसरचं भांडं मिळालेलं. हे बघा, हे एक आहे, तुम्हाला दाखवते. हे एक भांडं मला मिळालंय, हे मोठं. नंतर हे एक छोटं आपलं चटणीचं भांडं असतं ते, हे, आणि हे मिक्सर. आणि अजून एक ज्युसर पण आहे, तर ते ज्युसरचं पण एक भांडं मला याच्यावर मिळालंय. मॅजेस्टिक महाराजा व्हाईट लाईनचं माझं ड्युरामॅक्सचं हे आहे. याची वर्षभर आपल्याला सर्व्हिसिंग, म्हणजे काही प्रॉब्लेम आला तर ते घरी येऊन आपल्याला हे रिपेअर वगैरे करून देतात. हे महाराजाचं असं मिक्सर आहे. या 2 गोष्टी मला विचारल्या होत्या, त्या तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर केल्या. चला आता बघूया पुढे. आणि मी तुम्हाला आज अमेझॉन मिशोवरून मागवलं ना, मिशोवरून काहीतरी ते ब्ल्यूटूथ मागवलं होतं. आणि मला माहितीच नाही की यांनी ऑर्डर केलं. तर मिशोचा डिलिव्हरी बॉय आला आणि तुमचं पार्सल आहे म्हटलं. मी तर काही मागवलं नाही आहे. तर ह्या मुलांनी काहीतरी ब्ल्यूटूथचा काय स्पीकर मागवला. जुना स्पीकर माझा हे झाला, खराब झाला, म्हणून ब्ल्यूटूथचा नवीन स्पीकर मागवला होता. तो पण तुमच्यावर अनबॉक्स करणार आणि ते शेअर करणार सगळं तुमच्याबरोबर, कसा आहे स्पीकर ते. जुना स्पीकर माझा तुटला, पाडला मुलांनी, पडला त्यांच्याकडनं आणि तो फुटला. आवाज नको ना करू बेटा. तो हे झाला आणि फुटला तो. म्हटलं नवीन मागवूया, नवीन मागवला. आता तुमच्याबरोबर शेअर करते कसं आहे ते. आणि काय होतं, ब्ल्यूटूथ का मागवलं होतं स्पीकर, कारण संध्याकाळच्या वेळेला रामरक्षा वगैरे मी लावते संध्याकाळच्या वेळेला, तर ते सगळ्या घरात आवाज घुमायला पाहिजे. आणि काय होतं, घरात स्वयंपाक मी किचनमध्ये करत असते, इकडे लावल्यानंतर तिकडे आवाजच येत नाही, म्हणून जरा मिनिमम आवाजामध्ये छान वाटतं घरात संध्याकाळी लावायला, म्हणून तो स्पीकर मागवला. आता कसं आहे ते पण अनबॉक्स करूया आणि तुमच्याबरोबर शेअर करते की कसं आहे ते. चला. काय हो, काय झालं? नाही, तो ब्लूटूथ स्पीकर खराब झाला, त्याने मागवला, मला माहित नव्हतं. तू सांगत जा ना बेटा मागवायच्या आधी, असं परस्पर ऑर्डर नाही द्यायची. मग एवढा मोठा नाही ना आपण एवढी ऑर्डरिंग करायला. हा, सांगायचं घरात, आई मी मागवलंय, बाबा मागवलंय म्हणून. खोल आता, चल. एवढं काही राग यायचं कारण नाही आई बाबांनी बोलल्यावर. आता आपण हे अनबॉक्स करूया, काय काय आहे. हळूच काढ जरा, पॅकिंग पण. हँडल विथ केअर, ओपन विथ स्माइल, म्हणजे चांगलं निघेल. हँडल विथ केअर अँड ओपन विथ स्माइल, म्हणजे मग काही फॉल्ट नाही निघणार अशी अपेक्षा आहे. बघूया. त्याच्यावर ठेवते, उडेल पिशवी काहीतरी. तसं आतापर्यंत आम्ही मेशोवरून जे जे मागवलं ना ते चांगलंच आलं, म्हणजे कधी काय असं फसवणूक किंवा काय आतापर्यंत तरी असा अनुभव नाही. आता हे तुमच्या समोर फोडते, अनबॉक्स करते आणि बघूया काय काय आहे त्याच्यात. काय होतं, दिसायला सगळं व्यवस्थित दिसतं, नक्की काय येतं त्याच्यात काही कल्पना नाही, कारण ऑनलाईनमध्ये कधी फसवेगिरी होईल हे सांगता येत नाही. मिशोचा, ॲमेझॉनचा कधी असा अनुभव आला नाही, पण काही लोक सांगतात. मला तर काही अजून अनुभव आला नाही असा फसवेगिरीचा, पण बघूया आता. हा, चांगलं तर दिसतंय खोकं वरून. आतून बघूया काय. बरोबर, ओपन करा, दाखव आपल्या सगळ्यांना. अरे वा, चांगला तर दिसतोय. म्हणजे वरती लावायचं तो. कोणीतरी साधू बाबा आलाय आमच्या दुकानात काहीतरी मागायला. महाकाल. इतकी धट्टी लोक असतात, त्यांना कामं नको आणि मस्त इकडे तिकडे फिरत बसतात. हे बघा, असा स्पीकर आहे, दिसायला तर छान दिसतं. देऊन टाक ना 1-2 रुपये ते बाबाला. ही वाली वायर आहे, या वायर सोबत आलाय. अरे वा, माईक पण आलाय, वायर पण आली. लाव बरं जरा गाणं त्याच्यावर एखादं. जवळ याचा वेट 250 to 300 ग्रॅम. अच्छा, हा ब्लूटूथ वर लागतो. बघू बरं 1 मिनिट. हनुमान चालीसा लाव जरा. काही नवीन चांगली गोष्ट आणली तर चांगल्या गाण्यांनी लावावं. मोबाईलवर लावा ना तुमच्या, जरा आवाज तर टेस्ट करा कसा आहे. ब्लूटूथ चालू करा ना तुमच्या मोबाईलचं. हे बघा, दिसायला तर चांगलं दिसतंय गाणं, तर बघूया. आधी आवाज करू. चांगला आवाज आहे, 1 नंबर आवाज.
आता ते वापरून वापरून त्याचा खुळखुळा करू नको. मॉडेल काय तो माईक काढ, त्याचा आवाज बघू दे कसा आहे. नाही लागेल माईक सोबत. झाला का कनेक्टिंग बघ. W काय C400 आहे. त्याचा काहीतरी नंबर येईल त्या स्पीकरचा. ब्लूटूथ लावून बघूया कसा आवाज आहे. लागला का? हनुमान चालीसा लाव. कनेक्टिंग दाखवतो. मी आता चालले माझ्या बहिणीकडे. त्याची ऍक्च्युली हॉस्पिटलमध्ये आई आलेली आहे ना इकडे, त्याच्यामुळे आईला पण भेटणं होईल आणि काय परिस्थिती आहे दवाखान्याची, तब्येत कशी आहे ते पण कळेल. आता मी चालले बहिणीकडे, बोलते तुमच्याशी. आणि ऍक्च्युली माझ्या बहिणीच्या प्लेटलेट्स अजून लेवलवर येत नाही आहेत. त्या आल्या की थोडं बरं वाटेल. नेमकी आई आली त्याच्यासाठी इकडे. आता बघूया काय म्हणते. आईलाही भेटणं होईल आणि तब्येतीची चौकशी करणं होईल. आणि अथर्व माझ्या बरोबर आहे, त्याच्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये नाही जाऊ शकत, कारण तिथे व्हरायटी ऑफ पेशंट्स असतात. इन्फेक्शन होतं, आपलं पेशंटला होतं आणि पेशंटचंही आपल्याला होतं. त्याच्यामुळे संध्याकाळी मी एकटी जाऊन येणार, हॉस्पिटलमध्ये भेटून येणार. पण मुलांना काही बरोबर नेणार नाही, कारण लहान मुलांना हॉस्पिटलमध्ये नेऊच नाही, कारण व्हरायटी पेशंट्सचं इन्फेक्शन होतं आणि बाहेरून गेलेल्या पेशंटचं सुद्धा इन्फेक्शन, भेटायला जाणाऱ्या लोकांचं पेशंटला इन्फेक्शन होऊ शकतं. त्याच्यामुळं आता मी चालले बहिणीकडे आणि मग बोलते तुमच्याशी. हे बघा मी आज बहिणीकडे आली आहे. हे तिचं हॉल आहे असं, आणि आई आलेली आहे. कधी आली आई? शनिवारी आलो आम्ही. रविवारी आलो. पण मग आता बरं आहे का तिला? आता बरं म्हणजे इतक्यात निलेशवरचा फोन गेला, त्या प्लेटलेट वाढल्यात म्हणून. आज थोड्या वाढल्या ना? थोड्या वाढल्या, पण अशक्तपणा इतका त्याच्यामुळे डॉक्टर म्हणतात की कोणीतरी जवळ थांबा, एकटीला ठेवू नका इथे. बरं झालं बाई पण तू आली. नाही म्हणजे मग काय होतं, सगळंच होतं ना, डबेच्या प्रमाणे ते मुलं पण शाळेत जायचे असतात, निलेशरावची धावपळ चालू असते. तेच नाही, जाऊ मग आपण संध्याकाळी वगैरे. निलेशरावची धावपळ चालू असते सारखी. चला आता बाहेरची कामं झाली आणि आता वाजले दुपारचे 2. खूप उशीर झाला, अजून जेवणं व्हायची आहेत. आणि अथर्वचे बाबा म्हणाले आज काही भाजी मी करून गेले नव्हते, आज पार्सलच आणू. आज पार्सल आणलं. मी कधीच आणत नाही, पण शक्यतो टाळते, मोस्टली आणतच नाही बाहेरचं काही. तर आज एखाद्या घरगुती ठिकाणाहून पार्सल आणलं. भाज्या आणल्या 2 घरगुती आपल्या इथून हॉटेलमधून, आणि आता जेवण करणार. आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? छोटा होता, साधा होता, कसा वाटला मला नक्की कळवा. आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असंच आपण उद्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.